मागील लेक्चरमध्ये मूलभूत हक्क हा भाग आपण सुरू केला होता. मूलभूत हक्क घटनेच्या भाग 3 मध्ये आहेत आणि कलम 12 ते 35 पर्यंत मूलभूत हक्क आहेत. हे मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरला. कलम 12 पासून तर 30 पर्यंतचा घटक आपण शिकलो होतो. कलम 12 पासून 30 पर्यंत एक एक कलम आपण एक्सप्लेन करून समजून घेतलं. कलम 31 रद्द झालेला आहे. कलम 32 पासून पुढचं जे आहे ते आपल्याला शिकायचं आहे. कलम 32 त्या दिवशी मी जर सांगितलं होतं कलम 32 हे थोडं विस्तृत आहे. कलम 32 हे मोठं आहे. ते स्पेशली त्यावर जास्त फोकस करावं लागतं, जास्त एक्सप्लेनेशनची त्याला गरज असते. म्हणून आपण कलम 32 आज या लेक्चरमध्ये सुरू करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा प्रश्न विचारला गेला संविधानाबद्दल की तुम्ही या पूर्ण संविधानामध्ये जर सगळ्यात महत्वाचा कलम जर विचारला तर कोणतं सांगाल, तर त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की या सर्व कलमांमध्ये जर कोणी जर विचारलं सगळ्यात महत्वाचं कलम तर कलम 32 हे सगळ्यात महत्वाचं कलम आहे असं मी सांगेल. कारण कलम 32 मध्ये आपल्याला जे मूलभूत हक्क दिले आहे त्या मूलभूत हक्काला संरक्षण प्राप्त करून देणारं हे एक कलम आहे. मूलभूत हक्कांना यामुळे संरक्षण प्राप्त होतं. कलम 32 मुळे अधिकार दिलेले आहे काही. बघा कलम 32 काय सांगतं. कलम 32 मध्ये 5 प्रकारचे वेगवेगळे अधिकार दिलेले आहे. 5 प्रकारचे. सगळ्यात पहिला अधिकार काय म्हटलाय कलम 32 ला म्हटलं आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. कलम 32चं टायटलच हे आहे. नोट डाऊन करत चला. कलम 32 कलम 32चं टायटल काय आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. हे थोडं विस्तृत कलम आहे कलम 32. कलम 32 पहिला अधिकार बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण हॅबियस कॉर्पस. हॅबियस कॉर्पस याचा अर्थ होतो टू हॅव अ बॉडी. टू हॅव अ बॉडी. टू हॅव अ बॉडी. शरीर बाळगणे असा त्याचा अर्थ आहे. आता बंदी प्रत्यक्षीकरण हॅबियस कॉर्पस म्हणजे काय. कुठल्याही व्यक्तीला जर अटक केली तर शक्य तितक्या लवकर त्या अटकेची कारण त्याला कळवली गेली पाहिजे. कोणालाही बेकायदेशीररित्या अटक करता येत नाही. कोणाला जर बेकायदेशीररित्या अटक झाली तर या अर्जाद्वारे न्यायालय त्याची घटनात्मकता तपासते. एखाद्या व्यक्तीला जर बेकायदेशीरपणे अटक झाली असेल आणि त्याला झालेली अटक बेकायदेशीर आहे अशा प्रकारचा अर्ज जर त्याने या कलमाखाली बंदी प्रत्यक्षीकरण खाली जर न्यायालयात केला तर न्यायालय त्याची घटनात्मकता तपासू शकते की याला खरोखर योग्य कारणाकरता अटक झाली आहे किंवा नाही. यासाठी हा अर्ज असतो. हे अर्ज आहेत बंदी प्रत्यक्षीकरण टू हॅव अ बॉडी हॅबियस कॉर्पस. लक्षात आलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर अटक झाली असेल ती जर अटक बेकायदेशीर असेल तर त्याची घटनात्मकता तपासण्याचा अधिकार हा न्यायालयाला आहे. लक्षात आलं असेल पहिलं हेबियस कॉर्पस. दुसरा आहे परमादेश मॅन्डामस. परमादेश मॅन्डामस. मॅन्डामस मॅन्डामस म्हणजे याचा अर्थ होतो वी कमांड. वी कमांड. मॅन्डामस वी कमांड. वी कमांड आम्ही आदेश देतो. लक्षात घ्या. जर तुम्ही एखाद्या शासकीय पदावरील व्यक्ती आहात, एखाद्या शासकीय पदावरील व्यक्तीच्या एका अधिकाऱ्याच्या काम न करण्यामुळे सामान्य लोकांचं हित जर बाधित होत असेल अशा वेळी तो नागरिक न्यायालयाकडे असा अर्ज करू शकतो. तेव्हा न्यायालय तुम्हाला आदेश देते की तुम्ही शासकीय पदावर आहात आणि सामान्य नागरिकाचं तुमच्या काम न केल्यामुळे नुकसान होत आहे म्हणून आम्ही आदेश देतो. वी कमांड हा असतो परमादेश. लक्षात आलं. पहिलं हेबियस कॉर्पस. एखाद्या व्यक्तीला अटक जर झाली असेल तर ती अटक कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे हे तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. हे झालं बंदी प्रत्यक्षीकरण. परमादेश एखादा शासकीय पदावरील व्यक्ती जर आपलं काम करत नसेल त्याच्यामुळे जर सामान्य नागरिकाचं हित जर बाधित होत असेल तर त्यावेळी न्यायालय असा आदेश त्याला देऊ शकते त्या अधिकाऱ्याला. हे दोन लक्षात आले असेल. आता बघू प्रतिषेध. प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन. आता हे जे दोन आहे प्रतिषेध आणि उत्प्रेषण आता हे दोन्ही न्यायालयाच्या संबंधित आहे. जर
एखाद्या कनिष्ठ न्यायालयामध्ये एखादा खटला सुरू आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट, पहिले जेएमएफसी तालुका स्तरावरचे न्यायालय, जिल्हा स्तरावरचे न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अशी आपली रचना आहे कोर्टांची. जर एखाद्या जिल्हा न्यायालयाने त्याच्या अधिकारात नसलेला खटला जर चालवला आणि हे हायकोर्टाच्या लक्षात आलं, तर हायकोर्ट तो खटला बंद करून त्यांच्याकडे वरती करण्याचा आदेश देते. तो असतो प्रतिषेध. त्याला म्हटलं जातं प्रतिवेश, प्रोहिबिशन. आणि उत्प्रेषण, एखाद्या खटला खालच्या कोर्टामध्ये चालला पण आणि त्याचा निकाल पण लागला आणि हे नंतर जर वरच्या न्यायालयाच्या लक्षात आलं, तर त्यावेळी तो खटल्याचा पुनर्विचार करण्याचं काम हे या उत्प्रेषण याद्वारे केलं जातं. म्हणजे हे दोन्ही जे आहे हे दोन्ही न्यायालयाशी संबंधित आहे, डायरेक्टली व्यक्ती संबंधित. हे खटला प्रलंबित असताना, खटला काय आहे, प्रलंबित म्हणजे चालू आहे, आणि इथे निकाल लागला आहे. निकाल लागल्यानंतर लक्षात घ्या दोन्ही याच्यामध्ये फरक काय आहे, की यामध्ये कनिष्ठ न्यायालय जर त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरील एखादा खटला जर चालवत असेल, तर त्यावेळी हे दोन गोष्टी वरिष्ठ न्यायालय त्यांच्या विरुद्ध वापरत असते. लक्षात आलं असेल. बंदी प्रत्यक्षीकरण लक्षात आलं, परमादेश, प्रतिषेध आणि उत्प्रेषण. त्यानंतर अधिकार पृच्छा क्यो वॉरंटो. आता हे सगळे फ्रेंच भाषेतले शब्द आहे, यामध्ये ते घटनेमध्ये तसेच लिहिलेले आहे. हॅबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, सर्शिओरारी आणि को वॉरंटो. क्यो वॉरंटो मध्ये अधिकार पृच्छा, एखाद्या पदावर असलेली व्यक्ती, कुठल्याही एखाद्या शासकीय पदावर असलेली व्यक्ती, ती त्याला लायबल आहे किंवा नाही, म्हणजे एखाद्याचा अधिकार डावलून जर दुसरी व्यक्ती जर त्या अधिकारावर जर बसलेली असेल, समजा एखादी पोस्ट आहे गव्हर्नमेंटची आणि क्लास वन ची समजा पोस्ट आहे आणि त्यावर पात्रता नसलेला व्यक्ती तरी क्लास 1 ला त्याला प्रमोशन जर दिलेलं आहे, अशा वेळी त्याने दुसऱ्या व्यक्तीचा अधिकार बाधित केलेला आहे. म्हणून जर असं झालं असेल तर त्यावेळी हा क्यो वॉरंटो अंतर्गत अर्ज करता येतो. त्यावेळी घटनात्मक अधिकार पदावर असलेल्या व्यक्तीची कायदेशीरता न्यायालय तपासू शकते. लक्षात आलं का? बघा पुन्हा एकदा रिपीट करतो. कलम 32 थोडं किचकट आहे, थोडं समजायला किचकट आहे, तरी मी फार सोपं करण्याचा प्रयत्न करतोय. कलम 32 घटनात्मक उपायांचा अधिकार, यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण, हॅबियस कॉर्पस, याचे इंग्लिश नाव लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये याच्या जोड्या येतात. आपण तोच टॉपिक कव्हर करतोय पॉलिटिकल सायन्स मधला, की ज्यावर प्रश्न अपेक्षित आहे, ज्यावर प्रश्न येतात. सब्जेक्ट खूप वास्ट आहे, परंतु यामध्ये आपल्याला महत्वाचे पिन पॉइंट सब्जेक्ट घ्यायचे आहे, की ज्या भागावर प्रश्न येतात. एक लेक्चर आपण स्पेशली प्रश्नांचं घेणार आहोत, की ज्यामध्ये फक्त आपल्याला प्रश्न कसे सोडवायचे याच्यावरचे आणि प्रश्न कसे टॅकल करायचे ते मी तुम्हाला सांगेल. बंदी प्रत्यक्षीकरण, हॅबियस कॉर्पस, एखाद्या व्यक्तीला जर अटक झाली असेल तर त्या अटक झालेल्या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे तपासण्यासाठी हा अर्ज केला जातो. परमादेश हा जो आदेश आहे, की एखाद्या अधिकार पदावर असलेली व्यक्ती जर आपलं काम करत नसेल आणि त्याच्यामुळे सामान्य नागरिकाचं हित बाधित होत असेल, तर न्यायालय त्या अधिकाऱ्याला असा आदेश देऊ शकते. प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन. प्रतिषेध आणि उत्प्रेषण हे दोन्ही न्यायालय संबंधित आहे. जर कनिष्ठ न्यायालय त्याच्या अधिकाराबाहेर खटला चालवत असेल तर तेव्हा हे दोन अधिकार वापरले जातात. आणि अधिकार पृच्छा क्यो वॉरंटो हा अधिकार केव्हा वापरला जातो, न्यायालय केव्हा वापरते, तर एखाद्या पदावर असलेली व्यक्ती ती योग्य रीतीने ते पद ग्रहण केलेलं आहे किंवा नाही त्याची घटनात्मकता तपासू शकते. त्यासाठी हा अधिकार पृच्छा हा एक अधिकार आहे दिलेला. तर घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 हे एक महत्वपूर्ण कलम आहे. त्यामध्ये या सगळ्या बाबी येतात. आता यामधले याचे मराठी नावं आणि इंग्लिश नावं हे दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवायचे. मराठी आणि इंग्लिश नावं दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला याच्यातून काही अडचण येणार नाही. लक्षात आलं? आता कलम 33 काय सांगतं? कलम 33 म्हणजे सशस्त्र दले आणि मूलभूत हक्क. बघा कलम 33 सोपं आहे. पोलीस,
मिलिटरी, एअरफोर्स या जेवढे काही सैन्य आहे, तर यांना मूलभूत हक्क वापरत असताना यांना काही बंधनं घातलेली आहे घटनेने. समजा पोलीस डिपार्टमेंट आहे, पोलीस एक सशस्त्र दल आहे, पोलीस दल आहे, तर या दलाला यांना संघटना उभारता येत नाही, निवेदन देणे हे यांना करता येत नाही, एखादं उपोषण करणे हा भाग यांना करत नाही. कलम 33 नुसार सशस्त्र दलांवरच्या मूलभूत हक्कांवर गदा आणलेली आहे. मूलभूत हक्क त्यामधून मूलभूत हक्क त्यांचे काही वगळलेले आहे सशस्त्र दलांच्या बाबतीत. ते कलम 33 मध्ये नमूद आहे. कलम 34 मार्शल लॉ आणि मूलभूत हक्क. मार्शल लॉ म्हणजे काय? मार्शल लॉ म्हणजे सोप्या शब्दामध्ये कर्फ्यू. आपला लॉकडाऊन, जसा मागे लॉकडाऊन जो आपल्या इथे लावलेला होता, कडक लॉकडाऊन जो आहे, एक प्रकारचा काय होता तो कर्फ्यू होता. कर्फ्यू म्हणजेच मार्शल लॉ. मार्शल लॉ म्हणजे देशामध्ये जर आणीबाणीची कुठली परिस्थिती निर्माण झाली असेल आणि सामान्य व्यक्तींच्या जीविताला जर धोका निर्माण झाला असेल, अशा वेळी मूलभूत हक्क डिझॉल्व्ह करण्याचं काम मार्शल लॉ द्वारे करता येऊ शकतं. जर मार्शल लॉ एखाद्या भागामध्ये लावला, भारताच्या कुठल्याही भागामध्ये लावला, तर तेव्हा त्या व्यक्तींचे मूलभूत हक्क तिथे नाकारले जाऊ शकतात. कलम 35 काय सांगतं? मूलभूत हक्कांची परिणामकारकता. मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार, मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त देशाच्या संसदेला आहे. म्हणजेच पर्यायाने केंद्र सरकारला हा अधिकार दिलेला आहे. कुठल्याही राज्याला मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार नाही. जे मूलभूत हक्क घटनेने दिले आहे त्याच्या बाबतीत संपूर्ण देशामध्ये एक समानता असली पाहिजे, एक सूत्रीपणा असला पाहिजे, हा याच्या मागचा उद्देश होता. आणि त्यामुळे मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त कोणाला आहे? संसदेला, म्हणजेच पर्यायाने केंद्र सरकारला आहे. राज्य सरकारला मूलभूत हक्कांच्या बाबतीत कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाही. तर कलम 35 पर्यंत आपण पूर्ण आलो. कलम 12 पासून आपण सुरू केलं होतं. कलम 12 ते 30 हा घटक आपण डिटेल समजून घेतलेला आहे. मागचं लेक्चर बघून हे लेक्चर कंटिन्यू करायचं. त्यामध्ये आपण कलम 12 ते 30 पर्यंत घेतलं. इथून 32 ते 35 पर्यंतचे सगळे कलम आपण शिकलो. हे लक्षात आलं असेल तुम्हाला, याच्यामधलं समजलं असेल. आता मूलभूत हक्क यानंतरचा भाग येतो मार्गदर्शक तत्वे. आता हे जे मार्गदर्शक तत्वे आहे, मार्गदर्शक तत्वे घटनेच्या भाग 4 मध्ये दिलेले आहेत. मूलभूत हक्क हे घटनेच्या भाग 3 मध्ये आहेत. तर मार्गदर्शक तत्वे जे आहे, मार्गदर्शक तत्वे हे घटनेच्या भाग 4 मध्ये दिलेले आहे. कलम 36 पासून तर 51 पर्यंत हे मार्गदर्शक तत्व आहे. बघा, प्रश्न यावर असे येतात. मार्गदर्शक तत्व चे कलम 36 ते 51, कलम 12 ते 35 मूलभूत हक्क भाग 3 मध्ये, कलम 36 ते 51 भाग 4 मध्ये काय आहे? मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वामध्ये गांधीवादी तत्वे, समाजवादी तत्वे आणि उदारमतवादी तत्वे अशा तत्वांचं बायफर्गेशन केलेलं आहे. आता मार्गदर्शक तत्व नेमकं काय आहे? मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यामध्ये जर तुलना केली, तर जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन जर झालं, तर तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकता. म्हणजेच ते काय आहे? मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ठ आहेत. मार्गदर्शक तत्वे मात्र न्यायप्रविष्ठ नाहीत. मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत जे मूलभूत हक्क आहे, या मूलभूत हक्कांच्या व्यतिरिक्त राज्य संस्थेला, राज्य व्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी काही मार्गदर्शक तत्व घटनेने सांगितलेले आहे. ते मार्गदर्शक तत्व या भागामध्ये आहे, जो भाग न्याय प्रविष्ट नाही. लक्षात घ्या, मार्गदर्शक तत्वे हे न्याय प्रविष्ट नाहीत. लिहून घ्या, नोटिंग करा. मार्गदर्शक तत्वे हेडिंग द्या आणि त्याच्या खाली लिहा
कलम 36 ते 51 भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या वर्गीकरणात महत्व हा घटक नव्हता. म्हणजे लक्षात घ्या, महत्व हा घटक नव्हता म्हणजे काय आहे की मूलभूत हक्क महत्वाचे, मार्गदर्शक तत्व महत्वाचे नाही असं अजिबात नाही. दोन्हीही महत्वाचे आहे. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे. मार्गदर्शक तत्व मात्र न्यायप्रविष्ट नाहीत. न्यायप्रविष्ट नाही म्हणजे न्यायालयामध्ये तुम्हाला जाता येत नाही. एखाद्या मूलभूत मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन जर झालं तर तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येत नाही. लिहा त्यामध्ये काही मूलभूत हक्क नकारात्मक असल्यामुळे त्यांना अंमलात आणणे, इम्प्लिमेंटेशन करणे, अंमलात आणणे ताबडतोबीने शक्य नसल्याने हा भाग न्यायप्रविष्ट नसलेल्या भागामध्ये ठेवण्यात आला. आता जर आपण मार्गदर्शक तत्वे जर बघितले तर मार्गदर्शक तत्वे 36 पासून 51 पर्यंत आपल्याला दिलेली आहे. वेगवेगळे कलम त्याच्यामध्ये आहे. तर मार्गदर्शक तत्व आपल्याला सर्वच काही लिहायची नाहीये, सर्वच काही तितकी विचारले जात नाही, सर्वच काही तितकी महत्वाचे नाहीये. तर यामध्ये लक्षात घ्या, मार्गदर्शक तत्वे हे 3 भागामध्ये विभागली आहे. गांधीवादी तत्वे, समाजवादी तत्वे आणि उदारमतवादी तत्वे या 3 भागामध्ये आहे. काही गांधीवादी स्वरूपाची आहे, गांधीजींच्या तत्वज्ञानावर आधारित. समाजवादी स्वरूपाची म्हणजे समाजवादी समाज रचनेवर आधारित तत्वे आहे सर्व घटकांचा विचार करून. आणि उदारमतवादी तत्वे लिबरलाइज स्वरूपाची काही तत्वे आहेत ते. तर जी परीक्षेमध्ये विचारली जातात म्हणजे एक्सपेक्टेड आहेत असे काही तत्व आपण घेऊ. जे कलम विचारले जातात, कलम 40 हे म्हणजे जे महत्वाचे जे फेमस कलम आहेत ते विचारले जातात. कलम 40 गांधीवादी तत्व आहे. कलम 40 काय कशा संबंधित आहे तर ग्रामपंचायतीचे संघटन म्हणजे स्वशासन निर्माण करण्यासाठी खालच्या पातळीवर ग्राम पातळीवर शासन निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत स्थापन केली जावी हे काय सांगतं, कलम 40 सांगतं. कलम 40 नुसार ग्रामपंचायतीचे संघटन हे तत्व याच्यामध्ये आहे. कलम 43 काय सांगतं, व्यक्तिगत किंवा सहकारी कुटीर उद्योगास प्रोत्साहन देणे. व्यक्तिगत किंवा सहकारी कुटीर उद्योगास प्रोत्साहन देणे. कुटीर उद्योग म्हणजे छोटे छोटे जे उद्योग असतात, लघु उद्योग, गृह उद्योगासारखे ते उद्योग. कलम 47 आरोग्यास अहितकारी मादक द्रव्य पदार्थाच्या सेवनास प्रतिबंध घालणे हे आहे कलम 47. तर हे गांधीवादी तत्वे आहे जे विचारली जातात. कलम 40, कलम 43 आणि 47. उदारमतवादी तत्वे जे फेमस आहे कलम 44. लक्षात घ्या, सर्वांना हे माहितच असलं पाहिजे. कलम 44 बरेचदा मागणी पण होते. समान नागरी कायदा. कलम 44 नुसार समान नागरी कायदा. आणि समान नागरी कायदा कुठे आहे तर तो मार्गदर्शक तत्वामध्ये म्हणजे तो न्यायप्रविष्ट नाही. कलम 46 6 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत शिक्षण. कलम 46. कलम 44 समान नागरी कायदा. कलम 46 6 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत शिक्षण. आता मार्गदर्शक तत्वे यासाठी जास्त आपण याच्यामध्ये लिहिलेलं नाहीये की तितकी ती त्याच्यामध्ये विचारली जात नाही, परीक्षेमध्ये ते तितके डिटेल येत नाही. मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य यांची मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात यादी देऊन देईल. ती यादी फक्त वाचून घ्यायची, त्यावरून आपल्याला ते लक्षात येऊन जातील. कारण
एवढा मोठा भाग लिहिण्यापेक्षा हा सगळा भाग लिहिणं पॉसिबल नाहीये, त्याच्यामुळे याची यादी देऊन देतो. आणि हे जे मार्गदर्शक तत्व आहे हे मी जेवढे घेतले तेवढे जरी तुम्ही केले तरी काही हरकत नाही, तेवढेच फक्त डिटेल व्यवस्थित करून घ्या. जास्त त्याच्या आतमध्ये जाण्याचं, जास्त खोलामध्ये जाण्याचं आपल्याला काम नाहीये. मूलभूत कर्तव्यांची एक यादी आहे, मूलभूत कर्तव्यांची यादी ती तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आता हक्क संपले, मार्गदर्शक तत्वे संपले. मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत आपण काय काय शिकलो लक्षात घ्या. मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात आहे? चौथ्या भागात आहे. कलम 36 ते 51 मध्ये आहे. कलम 36 पासून 51 पर्यंत विभागलेले आहे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वांमध्ये मार्गदर्शक तत्वे हे न्याय प्रविष्ट नाहीत. लक्षात घ्या काय काय सांगतो, हे जे सब्जेक्ट सगळं आहे हे लिहून घ्या, हे पॉइंट लिहून घ्या, कारण यावरच प्रश्न येतात. मार्गदर्शक तत्व हे न्याय प्रविष्ट नाहीत, म्हणजेच त्याचे उल्लंघन झाले त्याच्याविषयी न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. त्यानंतर मार्गदर्शक तत्व 3 भागामध्ये विभागलेले आहे. गांधीवादी तत्व, समाजवादी तत्व आणि उदारमतवादी तत्व, या 3 भागांमध्ये हे विभागलेले आहे. गांधीवादी तत्व जर आपण बघितले तर गांधीवादी तत्व जे महत्वाचे तत्व आहे कलम 40, कलम 43 आणि कलम 47 आपण समजून घेतले. उदारमतवादी तत्वांमधलं महत्वाचं कलम 44. कलम 44 समान नागरिक कायदा, हे कलम महत्वाचं आहे जे परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर हक्क आणि मार्गदर्शक तत्वे आपल्या लक्षात आले असतील. आता मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य हा जो भाग आहे, मूलभूत कर्तव्य आपल्याला जवळपास 11 आपली कर्तव्य दिलेली आहे. जर आपण या देशाचे नागरिक आहे, आपल्याला नागरिक म्हणून काही हक्क मिळालेले आहे, त्या हक्कांचा आपण वापर करणार आहोत. त्याचबरोबर आपली जबाबदारी पण देशाप्रती आहे, म्हणजेच काही कर्तव्य पण आहे. भारताचा नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे, ती पण आपल्याला पूर्ण करावी लागतील. मूलभूत कर्तव्य हा जो भाग आहे कलम 51A मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, भाग 4 मध्ये. जेव्हा घटना तयार झाली तेव्हा मूलभूत कर्तव्ये मूळ घटनेमध्ये समाविष्ट नव्हती. 42वी जी घटना दुरुस्ती झाली, 42व्या घटना दुरुस्तीने, लक्षात घ्या 42वी घटना दुरुस्ती 1976 ला, 42व्या घटना दुरुस्तीने स्वर्णसिंग समिती कमिटी होती, स्वर्णसिंह समिती, स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून म्हणजे मूलभूत कर्तव्यांची ही जी यादी आहे घटनेमध्ये नंतर समाविष्ट झालेली आहे 42व्या घटना दुरुस्तीने. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार ही यादी समाविष्ट करण्यात आली आणि मूलभूत कर्तव्ये सांगण्यात आले. मूलभूत कर्तव्य कोणती आहे ती आपल्याला सांगण्यात आली. मूळ संविधानामध्ये याची तरतूद केलेली नव्हती, हे लक्षात ठेवा. आणि कोणत्या समितीने आलं? स्वर्णसिंग समिती, सरदार स्वर्णसिंग समिती 42व्या घटना दुरुस्तीने. त्यामध्ये 10 याची यादी दिली होती. 2002 मध्ये पुन्हा दुरुस्ती करून त्यामध्ये 11व्या ऍड केलेला आहे. थोडक्यात मी वाचून दाखवतो, वाचून जर लिहिणं झालं तर ठीकच आहे, लिहून घ्या. मूलभूत कर्तव्यांची यादी. पहिलं कर्तव्य, मूलभूत कर्तव्य, पहिलं कर्तव्य संविधानाचे पालन करणे. संविधानाचे कॉन्स्टिट्यूशन आपलं, संविधानाचे पालन करणे. संविधानाने पुरस्कारलेले आदर्श व उभ्या केलेल्या संस्था तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे, हे झालं पहिलं कर्तव्य. दुसरं लिहा, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.
तिसरं लिहा, देशाचे सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता उन्नत राखणे. चौथं कर्तव्य लिहा, देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे. पाचवं लिहा, धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग इत्यादी भेद विसरून भारतीय जनतेत एकोपा व बंधुता वाढीस लावणे. सहावं लिहा, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून तो जतन करणे. सातवं लिहा, पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे. आठवं कर्तव्य, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद व शोधक बुद्धी यांचा विकास करणे. नववं लिहा, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. दहावं लिहा, आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल, यासाठी झटणे प्रयत्न करणे. आणि शेवटचं लिहा 11वं, 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. आता हे 11 मूलभूत कर्तव्यांची यादी मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही यादी तुम्ही लिहिली असेल. आता यामधले शब्द काही कठीण वाटले असतील. आता ते घटनेमध्ये तसे शब्द आहेत तरी फार सोपं करून आपण शिकतोय. लक्षात घ्या, मूळ राज्यघटनेमधले शब्द हे फार कठीण आहे आणि एक पर्टिक्युलर भाषाच यासाठी लागते. बऱ्याच ठिकाणी जे कठीण शब्द आहेत ते मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये किती सोपं करता येईल याचा असा माझा प्रयत्न असतो. परंतु जे मूळ शब्द आहे त्या मूळ शब्दांशी छेडछाड यामध्ये करता येत नाही. राज्यशास्त्र हा विषयच असा आहे, त्या शब्दांची तुम्हाला सवय करून घ्यावी लागतील. पहिल्यांदा तुम्ही ऐकले आहे म्हणून तसं वाटतं, हळूहळू ते जेव्हा सराव होईल तेव्हा ते गोष्ट आपल्या लक्षात येऊन जाईल. तर आज जो भाग आपण शिकलो तो भाग मूलभूत हक्कांचा जो राहिलेला भाग होता, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य हे आपण शिकलेलो आहे. याच्या पुढचा जो भाग आहे आपल्याला तो शिकायचा आहे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आणि राज्याचं मंत्रिमंडळ, या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे यानंतरच्या लेक्चरमध्ये. तर हा भाग आपल्याला समजला असेल
जे बोर्डवर लिहिलेला आहे तो भाग नोट डाऊन करून घ्या, व्यवस्थित आपल्या नोट्स तयार ठेवा आणि याच भागावर जे प्रश्न येतात त्या प्रश्नांचा सराव पण आपण घेऊ आणि हा भाग महत्वाचा आहे की ज्या भागावर विचारले जातात, त्यामुळे हा व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे.